नमस्कार. तर मी रसिका. तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन चॅनलमध्ये. तर आमच्या नवीन चॅनलचं नाव आहे मराठी ॲग्री ब्लॉग्स. तर आधीचं आमचं जे चॅनल होतं ते बंद केलं आता. तर ते नवीन चॅनल आहे मराठी ॲग्री ब्लॉग्स. तर या आमच्या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आता मी हा पहिलाच ब्लॉग बनवते होम टूरचा. तर आणि आम्ही इथे जाळी बसून घेतली स्टीलची. ही डिझाईन सगळीकडे तुम्हाला सेम दिसेल आमच्या घरामध्ये. आणि इथे इकडे वरती पण आहे जी डिझाईन, ती पण सगळ्या घरामध्ये तुम्हाला सेम दिसेल. इथे बाप्पाची मूर्ती ठेवली वरती आणि आम्ही छान असं तोरण लावलं इथे दरवाजाला. तर इथे छोटीशी रांगोळी काढली आहे, प्लाय लावून घेतली आम्ही इथे सेम सगळीकडे दरवाज्यांना. आणि आतमध्ये मेन डोअर आहे ना, त्याला पण असंच लावून घेतलं प्लाय. तर चला आतमध्ये दरवाजा इथे सेम केले बाहेरचं पण, आणि हे कॉम्बिनेशन सेम आहे, सेम एकदम प्लायचं. आणि इथे हा आम्ही असं स्टिकर लावलेला आहे आणि तो निघालेला पण आहे थोडंसं. आणि बघा चप्पला ठेवायला जागा नाही इथे, म्हणून आम्ही हा चप्पलचं इथेच ठेवलेलं आहे कपाट. याच्यामध्ये आम्ही चप्पला ठेवतो आणि ज्या आमच्या रोजच्या वापरायच्या असतील ना त्या आम्ही बाहेरच ठेवतो. आणि फक्त कुठे जाण्या येण्याचं फक्त याच्यामध्ये ठेवलं. आणि हा आहे आमचा सोफा. हा सोफा कम बेड आहे, हे खोलू शकतो इथे पण आणि इकडे पण. तर आमचा असा सोफा आहे आणि हा त्याचा बेड पण असा होऊ शकतो, असा बेड पण होऊ शकतो. तर मी आता बंद करते कारण जागा भरपूर जाते, जागा आधीच इथे कमी आहे. आणि इथे आमचं स्टोरेज आहे, सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे सामान. याच्यामध्ये पण भरपूर सामान ठेवले. आणि इथे पोरांचं कॅरम वगैरे सगळं. आणि आमच्या मेन डोअरच्या एंट्रीला तिथे स्वामींचा फोटो लावलेला आहे, जो की आम्हाला भेटलेला आहे आमची घरभरणी झाली तेव्हा. आमचा आहे टी व्हीचं युनिट. आणि आम्ही इथं अशी ही झाडं घेतलेली आहेत बघा. हे केळीचं झाड, ज्याला केळी पण आल्यात बघा, केळी आहे ना, जे की आम्ही घेतलेलं आहे भिवंडीमधून. भिवंडीमध्ये जे शॉप होतं तिथून, आणि ते शॉप आता बंद झालं आहे. आणि हे आणलं आहे मुंबईवरून. हे बघा, हे छान असं पॉट आहे. आणि इथे ठेवलेलं आहे आम्ही कासव ठेवलेलं आहे पाण्यामध्ये. आणि ही मनीमाऊ स्पृहा जी माझी मुलगी आहे ती आमची मनीमाऊ आहे. आणि तिने तोडले पण जराशी ती. आणि तिथे आम्ही गोमाता ठेवले वरती. इथे एक पॉट ठेवले आणि असे छोटे छोटे एक स्पृहा आणि मयांक आहे इथे. माझी 2 मुलं आहेत इथे दोघं. आणि इथे पण छोटे असे पॉट ठेवले ते. आणि हे गांधीजींची 3 माकडं जशी ठेवले तिथे वरती. वाईट बोलू नये, वाईट बघू नये आणि वाईट ऐकू नये असे ठेवलेले आहेत आम्ही. ही आमची टी व्ही आहे LGची. आणि हा आहे आमचा होम थिएटर. तिथे एक साऊंड आहे कोपऱ्यामध्ये, आणि तिकडे एक झाडांच्या मागे, तो दिसत नाही. आणि इथे आम्ही असं छोट्या छोट्या 3 स्पॉटलाईट लावलेले आहेत. आणि इथे टी व्हीच्या मागे पण दिसत असेल तुम्हाला उजेड, त्याच्या मागे पण एक लावलेले लाईटिंगचे पट्टी लावलेली आहे तिथे. आणि इथे बघा मस्त अशा. आणि इथे आम्ही फोटो काढतो, हे असे केले वुडनमध्ये. आणि त्याच्यामध्ये पण अशी लाईट सोडलेली, किती छान वाटतं हे. इथे पण आता आमचं मंदिर आहे छोटंसं. आणि इथे आतमध्ये लाईट पण आहे मंदिराच्या, पण ते आता बरेच दिवस झाले ते लागतच नाही, बंद झाले. आणि हे आमचे जे मी बैठकीला जाते ते आमचे समर्थांच्या प्रतिमा आहेत तिथे. गणपतीचे, हनुमंत स्वारी आहे तिथे, रामदास स्वामी आणि इथे
शिव समर्थांचा आहे फोटो. इथे आमचा टिपॉय आहे असं स्क्वेअर मध्ये. आणि हे आमचं झाड बघा इथं. हे झाड सगळ्यांनाच आवडते. त्यांना रिअलच वाटत होतं जेव्हा नवीन आणलं तेव्हा. आता तो खराब झालेला दिसतोय, पण जेव्हा आणलं ते सगळ्यांनाच आवडायचं, एकदम रिअलच वाटायचं. आणि हाईट नारळाचं झाड. आणि इथे ठेवलं ना या साईडला की ते पडतं खाली, म्हणून इथे मंदिराच्याच खाली आम्ही ठेवले हे 2 झाडं. आणि हे आमचे कर्टने आम्ही चॉईस करून घेतलेले बनवून. आणि हे बघा हे तर आमचं इथे झुंबर आहे बघा. याच्यामध्ये 3 लाईटी आहेत, एक व्हाईट आणि एक लाईट हे डार्क कलर आहे आणि अजून एक हे लाईट कलर आहे बघा. असे 3. हे पण आम्ही भिवंडीमधूनच घेतलेलं आहे. भिवंडीमधूनच घेतलं हे पण आम्ही. आम्हाला इथे स्वस्त भेटले भिवंडीमध्ये मुंबईपेक्षा. तर चला आता तुम्हाला आता आमची गॅलरी दाखवते. या आमची छोटीशी गॅलरी. या तरी बघा ही आमची आहे छोटीशी गॅलरी. इथे आम्ही अशा या मनी प्लांट लावलेले आहेत सगळे बघा. मस्त अशा वेली आलेल्या आहेत त्याला. सगळे आम्ही मनी प्लांटच लावलेले ते 4 पण. आणि इथे तुळशीची रोपं लावलेत, कारण तुळशीमध्ये ऑक्सिजन जास्त असतो म्हणून तुळशी लावलेत. आणि जास्त ते जगलेले नाहीत, म्हणजे आता आम्ही कधी तिकडे गेलो आमच्या घरी तर मग पाणी नसतं ना, मग ते सुकून जातात झाडं. आणि इथे आम्ही हे सिलेंडर ठेवलं आहे संपलेलं. आणि इथे शिडी ठेवलेली आहे. आणि वरती बघा आम्ही इथे कपाटं बनवून घेतलेली आहेत, कारण इथे 1 BHKच आहे ना, मग जागा आम्हाला कमी पडते म्हणून आम्ही इथे कपाटं बनवून घेतले. ते वरती पण इथे रॅक बनवलेत 2, इकडे 2 बनवलेले आहेत आणि इकडे खाली पण 2 बनवले. ते बघा याच्यामध्ये रांगोळीचं सगळं सामान ठेवलं आहे. एकामध्ये पाईप वगैरे ते सामान ठेवलं. वेलींच्या अशा लाद्या भेटलेल्या आहेत. आम्ही असं दोघांनी चॉईस करून घेतलं आहे सगळं. मग मस्त वाटतात एकदम. इकडे पण लावले दोन्हीकडे. आता रात्र आहे म्हणून काळोख झाले त्याच्यामुळे. आणि सिलिंगला जी आम्ही लावलेली आहे हे बघा सेम ते मॅचिंग आहे बाहेरच्या पण दरवाजाला. आणि तुम्ही सगळीकडे बघाल आमच्या घरात हेच दिसेल तुम्हाला डिझाईन. या दोन्ही साईडला लावले. आणि याच्या आतमध्ये पण लाईट आहे. आणि आता आम्हाला आणि इथे आमचं घड्याळ आहे. हे पण सगळ्यांना जामच आवडते हे घड्याळ, जामच. किचन खूप कमी पडते जागा किचनमध्ये उभं राहायला, आम्हाला जागाच नाही पुरत. आणि इथे आम्ही ग्रे आणि व्हाईटच्या ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेतले. ग्रे आणि व्हाईट असं बनवलं. इथे वरती पण बनवलेले ट्रॉले. आणि इथे सगळं आमचं सामान आहे, ते मी एक दिवशी दाखवेल त्याचा पण व्हिडिओ करून. इथे आमचा हा ओटा आहे, आमचा प्रेस्टिजचा गॅस आहे. आणि असं उचलू पण शकतो हे क्लीन करायसाठी. हे बघा हे असं. इथे आम्ही एक हे ठेवलेलं आहे रॅक. त्याच्यामध्ये कप हे स्प्रोवाचं आहे. इथे ग्लास, इथे देवाचं तेलाचा डब्बा, इथे आमचं जेवणाचं हे तेल. आणि इथे चमचे ठेवलेत. इथे पण हे चमचे ठेवलेत जे आम्हाला लागतात रोजचे वापरायला. आणि असं शोपीससाठी मी असंच ठेवलेलं आहे इथं. आणि बघा इथे खाली पण सेम कलर केलेले, ग्रे आणि व्हाईट केले दोन्ही पण. आणि हा आहे आमचा फ्रीज. आणि इथे मी अंडे भरून ठेवते. इथे अंडे भरून ठेवते 2, कारण की कधी पाणी नाही आलं तर मग पाणी भरून ठेवायला लागते. हा आहे आमचा फ्रीज. आणि फ्रीजवरती सगळं ठेवलं आहे शोपीस आहे, बॉटल्स वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे. हे बघा. आणि हे आमचे स्टाईल पण बघायचे, ह्या स्टाईलच्या लाद्या. हे बघा हे आमच्या स्टाईलच्या लाद्या बघा. ह्या पण सेम डिझाईन भेटल्या आम्हाला. आम्ही काय हे पण नव्हतं केलं, ठरवलं पण नव्हतं, पण ते आम्हाला भेटल्या. ह्या पण सेम भेटली डिझाईन तशीच सेम. आणि इथं आहे आमचा मिक्सर. हा आहे आमचा मिक्सर. याच्या मागे पोळपाट ठेवले. आणि इथे ठेवले आमचा चपाती भाकरीचा डब्बा. आणि इथे हात पुसायला हे ठेवलेलं आहे. आणि इथे एक रुमाल अडकवायचं ते मागवले मिशोवरून, ते आता येईल 2 दिवसानंतर. हे आहे आमचा ॲक्वागार्ड. आणि इथे पण मी एक रॅक बनवलेला, तो काढून टाकला, कारण ॲक्वागार्ड इथं बसत नव्हता ना, त्याच्यामुळे आम्ही काढून टाकला तो. आता परत छोटा एक मागवले. इथे साबण वगैरे ठेवायला, भांडी घासायची लिक्विड वगैरे ठेवायला ते. आणि इथे मी असं हे जाले ठेवले भांडी घासायचे, म्हणजे बरं पडतं, इथे जागा कमी आहे ना. आणि बघा इथे पण आमची
सेम जाली बसवून घेतली आम्ही इथे पण. सेम डिझाईन, सेम कॉम्बिनेशन, सेम एकदम.